आमचे पप्पा मिलिटरीमध्ये होते बरं का. आमचा छोटा भाऊ सुद्धा मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी ट्राय करतोय. बघूयात पप्पा त्याला कसं मार्गदर्शन करतात. काय नाही, काल परवाच्या भरतीचं काय झालं तुझं? नाही झालं, राहिलं थोड्यासाठी. अरे पण कसं काय राहिलं ती सांग ना. काय ग्राउंड कमी पडलं, नाही ना, पण कसं करावं कमी पडलं ती सांग. कशामुळे? रनिंग झालं नाही 1600 मीटर. अच्छा अच्छा, त्याला कारण काय? काय त्याला कारण आता नाही झालं. बर बर बर. मी काय म्हणतो, मग तुला त्याच्यानंतर ग्राउंडचं तर झालं, असू दे. ग्राउंड मध्ये तेवढी मार्क पडली असतील, पण पुन्हा परीक्षा झाली असेल तुझी लेखी. लेखीत बी बनलं. नडलं म्हणजे कशामुळं, काय झालं, कारण काय असं? काय ते चुकलं जरा सिक्वेन्स. त्याच्यामध्ये चुकी झाली होय तुझी. अरे पण ती चुकी व्हायला नाही पाहिजे होती, पण चुकी होण्याचं कारण काय झालं ती सांग ना मला नेमकं. तेच की झालं की सांगितलं की. पण कसं काय झालं असं कसं म्हणते तू जे पेपर लिहित होतास, तुझा पेपर होता 90 मार्काचा. 100 मार्काचा पेपर. 100 मार्काचा पेपर, सॉरी 100 मार्काचा पेपर. तू प्रश्न सगळे सोडवलेस, बरोबर आहे. आणि 90 मिनिटाचा पेपर तो 50 मार्कामध्ये, आपल्या 50 मिनिट आपण जर असतो ना ह्या भरतीला, तर मी सहज भरती झालो असतो. आमच्या काळात तर तुला सांगायचं एवढं मोठं उपद्याप होतं की काय विचार नको. खायला प्यायला अन्न देखील व्यवस्थित मिळत नव्हते. पण इथनं भरतीला मी गेलो त्यावेळेला साताना चालत गेलो भरतीला. केळ तर डझनभर केळ घेतले खायला. दुसऱ्या दिवशी वजन, छाती, उंची बिंची सगळं झालं, भरलं व्यवस्थित मी त्याच्यामध्ये. ते तुमचा काय वेगळा होता, तुमचा वेगळा होता काळ. नाही, आमचा काळ वेगळा जरी असला तर त्यावेळेला आताची तुम्हाला जी प्रोसिजर आहे त्याच्यापेक्षा आम्हाला एवढं काय खास. भरतीला उचलून नेत होती माणसं, माहितीये का. हा, पण त्यावेळेला जर मी भरती झालो ना, आता जर मी पळालो तर तुला सांगतो 100% भरती होईल. राहू द्या भरती जरा चहा प्या. ठीक आहे, झालं सगळं. आम्ही मुंबईत होते का नाही, लहान असताना आम्ही आपलं ते घर मालकाची 2 पोरं होती ते, आणि आमची मावशी आमच्या जवळच होती त्यावेळेला. आणि आम्ही गेले गार्डन मध्ये खेळायला, आणि आम्ही खेळून वगैरे झालं. खेळायने ते पोरगी एक होते ना, एकदम असे फ्रॉक वगैरे घातलेले आणि पाय कुट्ट होते, आणि ते असे झोकाळ्यावर बसलेली. आणि आमच्या मावशीला काय म्हणले, चल तुला आपण घेते झोकाळ्यावर. तर म्हणले घे. मग आपले तर 2 जण बसले होते, तर मग हे झोका एवढे देत होते ना, तर आमची मावशी एवढी घाबरलेली. मग आमची मावशी वरडायला लागली, म्हणते ए मला उतर उतर उतर. तर ती काय उतरणाच झाले. मग कसं तरी तिनं उतरलं, आणि ती काय आमच्या मावशीला बोलली, माझा डाव दे, माझा डाव दे बोलली. मग काय करायचं, तर ती म्हणली मला पकड. मग ती बोलली मला पकड. मग आता हिला पकडायचं, मग ती इकडं तिकडं जाते. आम्ही 3 जण तिला पकडते, पण ती आम्हाला काही घावतच नव्हती. आणि स्टँडच्या पाठीमाग असं गेलो, आणि तिथे असं एक आडवं ही होत, म्हणजे तिथनं पुढे जायला रस्ताच नाही. आणि ते तिथं होते, तर आम्ही ह्या साईडनं गेलो, आणि ते तिथनं कुठं गायब झाले ते काही कळच नाही. म्हणजे समोरच आले आमच्या. ते आतमध्ये असताना आम्ही असं फिरून इकडे गेलो, आणि ते एकदम डायरेक्ट समोरच आमच्या आले. परत आम्हाला गार्डन मध्ये आली परत. मध्ये एका माणसाला सांगितलं, अहो ही पोरगी ना आमच्या पाठीमागे लागली. पण तो पण काय माणूस असं म्हणजे लक्ष नाही दिलं, असं हे केलं. कसं तरी आम्ही त्या ह्याच्यातनं बाहेर पडलो, त्या गार्डन मधनं, आणि असं रस्त्याला लागलो. मग लांब असा एक पोलीस चाललेला. म्हणलं चल मावशी आपण त्या पोलीसला सांगूया. आणि हे आमचे म्हणजे पाठलागच आमची करत होती, म्हणजे आमचा पाठलाग करत होती. मग असं आम्ही चालत चालत लय घाबरलेलो, म्हणजे लयच. आणि आपलं चाललेलो रस्त्याने चाललोय, आणि चालत 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 तो एक माणूस दिसला, असा पोलीसच होता तो.
ड्रेसला आणि माझ्या ड्रेसवरच होता तो. ड्रेसला म्हणलं मावशी त्या पोलीसला सांगूया असं. असे चालत 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 गेलं. नंतर ते मग गायबच झाले. मग आम्ही आपलं घरी आले. नाही ते काय बोलले म्हणजे तिथंच गार्डन मध्ये म्हणजे तिला पकडायचा तो डाव ठेवलेला ना तिने, तर काय आम्ही तिला काही पकडलंच नाही. तर म्हणले मग मला 10 टाळ्या दे. म्हणजे तिनेच 10 टाळ्या मावशीच्या हातावर दिल्या त्या आशा करून 10 टाळ्या दे. आणि असं बोलले ना आम्ही आपलं तिथनं बाहेर पडलो होतो. मग मावशी पण एवढी घाबरलेली. मग तिथनं आपलं कसं तरी सटकून तिथनं आले. परत घरी आम्ही आले. घरी आल्यानं म्हटलं बया आता काय करायचं, कोण होती ते, काय माहिती काय, असं कसं असं म्हणजे मनात या लागलं. तर तिनं 10 टाळ्या दिलेल्या. तर म्हटलं मावशी तू कोणाला तरी ना अशा 10 टाळ्या दे म्हणजे त्या तुला टाळ्या दुसऱ्याकडे जातील. हो हा असं बरोबर. मला वाटलं. मग ते कोणाचं कुठलं एक पोरग बारक होत त्याच्या हातावर मावशीने अशा 10 टाळ्या दिल्या. बारक्या पोराच्या. असं झालं माहितीये का. मग आणि म्हणजे आमच्या लक्षात आलं की ते कोणतरी असं म्हणजे तिथे भुताटकी. हे झालेले, हा. भुताटकी त्या वगैरे गार्डन असते. मध्ये. बरोबर. अगं, असं आमचं झालं काय तर. झालं माहितीये का, मी मिलिटरीत असताना काय झालं माहितीये का, आमची लढायची स्कीम चालू होती. आणि त्या स्कीम मध्ये मला काय होतं, माझ्याकडे होतं वायरलेस स्टेशनवर. तुला सांगतो मी आणि बाकीचे देखील हे असतात ते स्टेशन असते. 12-13 स्टेशन होती. आणि 12-13 स्टेशन असताना परिस्थिती अशी निर्माण झाली की पाकिस्तानच्या जी रेडिओ ऑपरेटरनी त्यांची फ्रिक्वेन्सी चालू करून ठेवली होती. त्यांनी ती फ्रिक्वेन्सी कशी असं फिरवत गेलं की कुठल्या नाही कुठल्या तरी स्टेशनला ती मिळते. स्टेशनला मिळाल्यानंतर विचारलं त्यानं तिकडच्या त्या माणसानं, हो तुम्ही काय करताय आता, कुठं आहे तुम्ही किंवा काय काय नाही. म्हणलं आम्ही येत आहे. म्हणलं आता चहा पाणी नाश्ता वगैरे आमचा चाललेला आहे, असं आहे तसं आहे. तर आमचा जो ऑपरेटर होता त्याला वाटलं की आपलाच माणूस बोलतोय म्हणजे आपलं स्टेशन आहे असं त्याला वाटलं. असं त्याला वाटल्यानंतर त्यानं विचारलं तुम्ही आहे कुठं, काय करताय. तर आहे आम्ही आमचा चहा पाणी नाश्ता आता चालू आहे. तेवढं तुला सांगतो की एका सेकंदामध्ये एवढं म्हणजे बॉम्बारमेंट झाली. ती बॉम्बारमेंट इथं आमच्या कॅम्पवर पडली असती, पण तो कारगर रेंज जरा पुढे गेला आणि पुढे गेल्यामुळे तो जवळजवळ नाही म्हणलं तर 3 ते 4 किलोमीटर तो पुढे जाऊन पडला. तर आमचं युनिट पूर्ण किंवा आमची तिथली सगळी माणसं जळून खाक झाली असती. एवढी मोठा भीषण अपघात आमचा झाला असता त्यावेळेला. मग तरी देखील आम्ही मग बाबा कोणी काय केलं कोणी सांगितलं त्या माणसाला किंवा काय, ते स्टेशन लगेच मिळालं. कोणी सांगितलं तर अमक्यात म्हणजे आमचा जो कर्नल साहेब होते ती बातमी कोणी त्यांना सांगितली. म्हणजे ते अमुक स्टेशन तिथलं अल्पा ब्रेवो चार्ली अशी आमची स्टेशन होती. त्यातल्या ब्रेवोवाल्यानं सांगितलं. आता ब्रेवोला सांगितलं तर तो पोरगा बरोबर अगदी सापडला की त्याला हा मेसेज कोणी पास केला. सापडल्यानंतर साहेबांनी काय केलं माहितीये का, घेतला त्याला बोलवून वगैरे घेतलं. तर त्याला असे सांगितलं की त्याचा जनरल कोर्ट मार्शल ठेवला. तुझ्यामुळे एवढी लोक खराब झाली असती सगळी आणि तू त्या मिलिटरीच्या त्याचा रेडिओ शेटवर काम करण्याच्या लायकीचा नाही म्हणून त्याला डिसमिस करून घरी पाठवून दिला. मग बरं बास आता बाजारात जावा, वेळ झाली. बाजारात बरोबर चालते. आता जातो बाजारात. निघालोय बाजारातच मी. आता काय करायचं. पॅन्ट घाला की. अरे हो पॅन्टच विसरलो. पप्पांच्या गप्पा काही संपायचं नाव घेत नाहीत. आणि दुसरं गोष्ट बाजारात काय काय आणायचं काय काय लिहून घ्या. नाही लिहून घेतो. पण काय काय आणायचं नेमकं सांग. काय भाजीपाला आता तुम्हाला नाही का माहिती, कांदा नाही, बटाटा हा आणखी काय. लसूण हा अजून काय. आणि काय काय आणायचंय भाजीपाला. कारलं बीट वगैरे याचे काय घेऊन येऊ का. कारलं नको, बीट पण नको, काहीच नको, होय. बरं, मग आणि फ्लावर कोबी ते पण नको. गाजर तेच की. बटाटा वडा उद्या कर आपल्याला नाश्त्याला होईल. आलं का लक्षात. नाश्त्याला नाश्त्यालाच करायचा बटाटा. होईल का 10 वाजता उठून.
चालतंय बरं जाऊ का बाबा एवढं काय नाही थोडाच एकदम मारला एवढं काही जास्त नाही मारला नाही तसं नाही थोडाफार मारावा लागतो काय घाम वगैरे येतो ना अंगाला चालतंय की नाही भूतभीत नाही काय नाही आता कशाचं बघतो मी नाही घाबरत त्याला भोगताला आणि ह्याला त्याला कुठलं भोगत भीत चला नाही बरोबर आहे पालीचं काम फार विचित्र असतं बाबा त्याच्यामुळे अंगावर पडल्यानंतर ती अशुभ मानलं जातं म्हणून त्यांनी मी त्याला पालीला घाबरतो बाकीचं काही नाही असं आहे चला येतो की जाऊ का चला हा नाही पिशवी आहे की घेतली की पिशवी वगैरे इथे सायकलला अडकवली काय जातो गाडी घेऊन जावा की नाही बाबा गाडी वगैरे काय नको कारण मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की डिझेल पेट्रोल वाचवा हा त्याच्यामुळे आपली सायकलच कायमस्वरूपी बरी आहे आपल्याला कारण पेट्रोलचा डिझेलचा खर्च तर जास्त वाढलेला आहे त्याच्यानंतर हे मिळणं अशक्य झालेलं आहे पेट्रोल डिझेल त्याच्यामुळे आपलं सायकलच परवडली सायकलवरनं जायचं निघालो पप्पा बोल की रे रात्रीचं गावात जात जाऊ नका म्हणते ते पुलाव बुतायचे वाटतं अरे हो रात्री अपरात्री गावात जाऊ नका म्हणतोय तो बरोबर आहे पण मी किती वेळा येतो जातो मला कधी तिथं भूत वगैरे काय दिसलं नाही काय नाही पण एकदा काय झालं मी दादा गेलो होतो रानात म्हणजे दिवसा 12-1-1:30च्या दरम्यान आणि अमावस्याचा दिवस होता रे त्या वेळेला आणि काय झालं माहितीये का दादाला भूत दिसलं आता भूतानं दादाला काय केलं माहितीये का तंबाखू मागितली कारण दादा तंबाखू खात होतं दिली तंबाखू दादानं आणि चुना बी मागितला चुना बी दिला आता दादानं तंबाखू चुना दिल्यानंतर दादाला भूतानं असं आवळून धरलं आणि त्याच्यानंतर मी बघितलं की भूताला आवळला मी पण आणि दिलं त्याला फेकून काय नाही बाबा मला बाबा भीती वाटते त्या पालीची आजी तुझं तो आपलं बघ काय असेल नसेल ती मला भीती वाटते मी काय बाबा येत नाही आता मी काय करू बघ मला पालीची भीती वाटते मला भीती वाटते पालीची बाबा हा ते भोताला आवडून टाकलं म्हणणं बरोबर आहे पण पालीला मी भेटवलंय मला पालीचे लय भ्या वाटत हो पप्पा थांबा की पप्पा मला गावात पोचायला झाला उशीर अंधार झालेला त्यात गावातल्या लोकांनी भूताची स्टोरी सांगितली तरी मला मध्ये रस्त्यात पप्पा दिसलेले मी त्यांना हाक पण मारली पप्पा पप्पा म्हणून पण काय त्यांनी ऐकलंच नाही तसंच गेलं मग मी आलो खालच्या घरी माघारी निघून रावल्याकडे अरे मी आलो पण मला यायला झाला उशीर आता गावातली माणसं म्हणते ते पुलावर आहे भूत तर रात्रीचं कुठं जावं म्हटलं आपल्याला रावल्यापेक्षा थांबूया सकाळी जाऊया म्हटलं तुझ्यासाठी आणलंय चिकन खा नाही तर झोप उद्या सकाळ जा मग चालतंय की मारा रट्टा सुक पाताळ आहे आणायचं दाबून भूत बीत रिटून काय भूत करतय भूताला द्यायचा अंडा दामट हा म्हणायचं रिटून हाक दाबून चला त्याला काय तवा अरे गप खावा की कालवा करू नका की का ताट फोडून खायची का खावा फोडून खावा कांदा आणि करा वांदा खाजून कांद्या का असं पाडा काळ्या पाच झालं चिकन खाल्लं तेवढं नको आता कसा कळकळ्या करा लाडू पाकाचं नको राहू दे मी जातो रात्री 9-9:30च्या दरम्यान पुलावर येताना मला त्या ठिकाणी पप्पा म्हणून असा कसला तरी मला आवाज आल्यानंतर मी तसंच पुढं चालत राहिलो काय
आलो निघून याच्यापर्यंत. हो मग तसा आवाज आला मला पप्पा पप्पा म्हणून. मला देखील तसंच वाटतंय काहीतरी. काय हो लगेच मी आलो तिथून पुढे निघून. नाही थांबलो नाही ना मी, चालत चालत हा ते बी बरोबर आहे, पण मी थांबलो नाही का माहिती का की आवाज पप्पा पप्पा म्हणून आला म्हणून मी आपण निघून आलो. थांबायला पाहिजे होतं नाही असं नाही. आता पप्पांना कोण सांगायचं, ते त्यांच्या मागच्या जन्मातल्या पोराचं भूत नाही, याच जन्मातलं पोरग आहे, त्यांनीच हाक मारलेली. असू दे, आता पुलावर जाऊन मागच्या जन्मातल्या बायकोची वाट बघत बसते.